नमस्कार. CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी संपादक संजय कुमारजी गायकवाड. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघास 100 वर्ष पूर्ण झाले असून याच अनुषंगाने सबंध देशभर शतक महोत्सव अतिशय उत्साहात साजरा होत आहे. या निमित्त शतक हा हिंदी चित्रपट मूवी नांदेड कवठा येथील PVR येथील थिएटरवर दाखवण्यात आला. हा मूवी दाखवण्यासाठी ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर, मनोज बिर्ला, संतोष गुजरी सह अनेकांचे सहकार्य होतं. शतक हा हिंदी चित्रपट मूवी बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता नांदेड कवठा येथील PVR येथे दाखवण्यात आला. हा सिनेमा पाहण्यासाठी नांदेडकरांनी रांगा लावल्या होत्या. तर या चित्रपटास नांदेडकरांनी चांगला प्रतिसाद दिला. या सिनेमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संपूर्ण माहिती असून या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केव्हा झाली, त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काय कार्य केलेलं आहे, या संघाने कशा प्रकारे आपली भूमिका बजावलेली आहे, तर इंग्रजांसोबत कशा प्रकारे लढाई केली, त्यानंतर इंग्रज भारतातून बाहेर काढण्यासाठी या संघाचं कार्य काय आहे हे देखील या मूवीमध्ये दाखवलेलं आहे. हा चित्रपट नांदेडकरांना कसा वाटला याविषयी सविस्तर चर्चा सिनेमा सुटल्याच्या नंतर आपण थिएटरच्या बाहेर घेतली आहे. तर पाहूया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्व सांगणारा शतक हा हिंदी चित्रपट मूवी नांदेडकरांना कशा प्रकारे वाटला याविषयी घेतलेला सविस्तर वृत्तांत. नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज. आज आपण नांदेड परिसरातील PVR या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या वतीने या ठिकाणी आज शतक हा सिनेमा दाखवण्यात आला. या शतक सिनेमा संपल्याच्या नंतर आपण बाहेर आहोत. या ठिकाणी दर्शकाशी चर्चा करत आहोत. शतक या चित्रपटामध्ये काय होतं, शतक हा चित्रपट कसा वाटला? आधी तर दिलीप भाऊचे आम्ही सर्वात जास्त आभार मानतो की त्यांनी हा उपक्रम राबवला व सर्वांना चित्रपट दाखवण्यात आला. असं कार्य नेहमी सर्वांनी करायला पाहिजे. ह्या चित्रपटामध्ये असं आलेलं आहे की आधी जे आपले नेते होते त्यांनी काय काय केलं, संघाच्या लोकांनी काय काय केलं, संघ कसा निर्माण झाला आणि त्यांच्यामध्ये काय धारणा होत्या ते त्यांनी दाखवून दिलं होतं सर्वांना. काय वाटतंय आजच्या संघ या सिनेमात? सर्व हिंदूंनी एकत्र यावे हे ह्याच्यातून वाटते. आज जो या ठिकाणी शतक आणि सिनेमा दाखवण्यात आला यामध्ये काय वाटलं आपलं? काय आजचा जो संघाच्या 100 वर्ष पूर्णसाठी शतक हा सिनेमा श्री दिलीपजी ठाकूर यांच्या प्रेरणेने आणि मनोज बिर्ला यांच्या सहकार्याने इथे नागरिकांना दाखविण्यात आला. त्यामागचा एकच उद्देश होता की लोकांना राष्ट्राप्रती निष्ठा वाढावी आणि सत्कार्यासाठी लोकांनी देश सेवेसाठी आपली प्रेरणा घ्यावी, हाच यामागचा उद्देश होता. आणि हा चित्रपट पाहून मला वाटते प्रत्येक नागरिकाला एक उत्स्फूर्तपणा आणि राष्ट्रसेवेची निष्ठेप्रती आणखी त्यांची श्रद्धा वाढली आहे हे सांगू इच्छित. या ठिकाणी आज ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर यांच्या आयोजनात शतकतून या ठिकाणी हा सिनेमा दाखवण्यात आला होता. त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करू. काय सांगणार होता त्या सिनेमाविषयी, काय वाटतं? नांदेड भूषण आदरणीय श्री दिलीप भाऊ ठाकूर यांच्या सहकार्यातून आज शतक हा RSS वर आधारित चित्रपट दाखवण्यात आला. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो. या चित्रपटाची समाजामध्ये जागरूकता होण्यासाठी व हिंदूमध्ये एकता वाढण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि ही गरज दिलीप भाऊ ठाकूर यांच्या माध्यमातून पूर्ण झाली असं समजतो. काय वाटते आता शतक सिनेमा पाहिला, शतक मध्ये काय होता असं विशेष? सिनेमा अत्यंत उत्तमरित्या बनवलेला आहे आणि संघाचा 100 वर्षाचा प्रवास याच्यामध्ये व्यवस्थित दाखवण्यात आलेला आहे. सर्वसामान्य लोकांना म्हणजे संघ म्हणजे काय आहे हे अजूनही म्हणजे माहिती नाही आहे. तेवढं सिनेमा बघून त्यांना याबद्दल व्यवस्थित आणि संघाचा संघर्ष व्यवस्थित समजेल. समाजाला यातून काय संदेश केला आपण? चित्रपट उत्तम आहे आणि संघ हा फक्त देश हितासाठीच आहे, हा याच्यातून मेसेज. आज पाहिला तर तरुणाला काय सांगेल, काय संदेश दिला? तरुणांनी चित्रपट बघायला पाहिजे आणि समजून घ्यायला पाहिजे की संघ हा देश हितासाठी काम करतो आणि संघ हा वाढला पाहिजे. संघाने देश स्वातंत्र्य करण्यापासून ते आतापर्यंत काय काय काम केलं हे या सिनेमामध्ये दाखवलं असं आपलं म्हणणं. संघाने निस्वार्थ भावनेनं काम केलेलं आहे आणि फक्त देशासाठी काम केलेलं आहे. संघाला याच्यामध्ये काहीच म्हणजे स्वार्थ नाही, निस्वार्थ देशभक्ती आहे संघ म्हणजे.
या ठिकाणी आज जो ऍडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या आयोजनातून हा संघ सिनेमा दाखवण्यात आला, काय वाटलं या पिक्चर? फार छान व सुंदर चित्रपट आहे. प्रत्येकानं हा चित्रपट पाहावा, कारण यामधून आपल्याला संघाची वेगवेगळी कामे व संघाने आतापर्यंत या मातृभूमीसाठी काय काय काम केले व संघाचं मेन एक काम आपल्याला कळतं. त्याच्यामुळं मी सगळ्यांना सजेस्ट करेन की हा चित्रपट प्रत्येकानं पाहावा. जय श्रीराम. काय काय वाटतं याच्या सिनेमा? आज के दिन बहुत अच्छा लगा और ऐसा संघ की शक्ति ले ऐसी जोश भविष्य में आगे जो चलते आ रहे हैं या युवा पीढ़ी वो देख के और ऐसे प्रेरणा ले और संघ की शक्ति बढ़ाए. जय हिंद. या ठिकाणी आपल्या सोबत योगेश मोकी शिकवाल आपल्या सोबत आहेत. त्याने देखील या ठिकाणी जो हा सिनेमा ऍडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या आयोजनातून दाखवण्यात आला होता त्या सिनेमाला उपस्थित होते. काय वाटतं त्याच्या सिनेमाविषयी? जो ये पिक्चर आप बनाया है राष्ट्र ने, इस संघ की एकता का जो प्रदर्शन किया सर धर्म के लिए, इसे बहुत जरूरी है आज के समय में. इसे हम सब ने आत्मसात करना चाहिए और इसी तरह हमारा जीवन देश के प्रति समर्पित करना चाहिए. ये हमें सीखने मिला. आज कहते हैं नमस्ते सदा मंगले, इसी बात को ध्यान में रखकर हम देश के लिए समर्पित होना चाहिए. जय हिंद, जय भारत. वंदे मातरम. सिनेमा की आप सिनेमा देख के आज के तरुण के लिए क्या संदेश देना चाहते हैं? सभी तरुण को आरएसएस की तरह देश के प्रति समर्पित होना चाहिए और यही कहना चाहूंगा कि जो भारत के लिए अपना समर्पण रहना चाहिए वो आरएसएस की तरह रहना चाहिए. बस यही संदेश आहे मेरा. काय वाटतं आजच्या या सिनेमाविषयी? मी आता असं म्हणेल की शिस्त आणि राष्ट्रप्रेम विश्वविद्यालय हा संघ आहे असं मला वाटतं. जे आज हा सिनेमा पाहायला आले नव्हते तर त्यांना काय सांगाल, संघाने काय काम केले? नाही, मला पण संघाच्या बाबतीत काही म्हणजे हे होती माहिती जास्त नव्हती, परंतु आता हे बघून मला फार विषय क्लिअर झालेले आहेत आणि खरोखर संघाचं राष्ट्र निर्माणमध्ये फार मोठा सिंहाचा वाटा संघाचा आहे. या ठिकाणी दिलीप भाऊ ऍडव्होकेट धर्मभूषण ऍडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर हे जे प्रयत्न करत असतात आणि लोकांना जोडण्याचा हा उपक्रम खरोखर स्तुत्य उपक्रम आहे असं मला वाटतं. काय वाटतं आजच्या या सिनेमाविषयी? हा चित्रपट सर्व युवकांनी पाहायला पाहिजे, सर्व माता भगिनींनी पाहायला पाहिजे. ऍक्च्युली संघाचे जे काम आहे, आमच्या पूर्व जे आपले प्रधानमंत्री आहेत लाल बहादूर शास्त्री वगैरे वगैरे यांनी संघाचा गौरव केला, परंतु आजकालचे हे सडकछाप नेते जे आहेत ते संघाचं कार्य न बघता विनाकारण त्याच्यावर टीका करतात. त्यांनीही हा पिक्चर बघा. मी तर म्हणतो विरोधी विचारधारेने सुद्धा हा चित्रपट पाहायला पाहिजे, तेव्हा कळेल त्यांना की खरंच आपण अभ्यास करून बोलावं. परंतु जे तरुण आहेत आजकालची पिढी त्यांना काय संदेश द्या? पण तरुणांनी विशेषतः याच्याबद्दल पाहायला पाहिजे, कारण या उगाच आपण RSSच्या तरुणांकडे आजकाल बघण्यात एक वेगळी हे त्यांचा त्याग किती, त्यांचं समर्पण किती त्या मातृभूमीच्या प्रती त्याचा विचार करावा. त्यांच्या पोशाखाकडे जाऊ नये. त्यांचं समर्पण त्याग आजच्या यामुळेच आज आपण कुठे गेलोय. भारत एक विश्वगुरु निर्माण होतोय, तिथे पण संघाचाच व्यक्ती आहे. मला वाटतं ते. काय सांगा अधिकची माहिती? अधिकची मला वाटतं की सर्वांनी हा चित्रपट पाहायला पाहिजे. सर्व आपल्या हिंदूंनी सर्वांनी तिथे जावं, खास करून युवकांनी, कारण संघाचं कार्य आतापर्यंत कुठल्याही प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध नाही, किंवा संघ आपलं सांगतच नाही कौतुक की मागच्या पंतप्रधानांनी अनेक इंदिरा गांधींनी सुद्धा वेळोवेळी संघाची कौतुक केली, स्तुती केली, परंतु आजच्या राज्यकर्त्यांना का कळत नाही, मला हा प्रश्न पडतो. त्यासाठी हा चित्रपट पाहायला पाहिजे. हा पिक्चर दाखवण्यासाठी ऍडव्होकेट धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर यांनी प्रयत्न केले आणि सर्वांना हा दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल अतिशय चांगला उपक्रम. मला वाटतं हा उपक्रम कदाचित कुठल्या शहरात होत असेल. आज एवढ्या लोकांना आपण दाखवतात आपले दिलीप ठाकूर सर. मला वाटतं एक अतिशय चांगला उपक्रम आहे आणि त्यांना प्रत्येक कुठल्याही याच्यामध्ये अग्रेसर असतातच. आणि मला वाटतं असं खरंच या संधींचा सर्वांनी फायदा घेतला पाहिजे, त्यांच्याशी जोडले गेलेच पाहिजे, जेणेकरून आपण आपला धर्म, आपलं राष्ट्र सशक्त होण्यासाठी अशा विचारांच्या आदरणीय दिलीप ठाकूर सरांसारख्या विचारांच्या लोकांची अधिकाधिकांनी पुढे येणं फार आवश्यक. धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या आयोजनातून हा सिनेमा दाखवला म्हणून आपण पाहिला, परंतु हे जे सिनेमा आहे ते बरेच मला वाटते जणांना माहिती नाही, तरुणांना. त्यांना काय संदेश द्या? मला वाटतं प्रत्येकाने हा चित्रपट बघावा. नुसतं बघूनच नाही तर याच्या मागची प्रेरणा घेतली पाहिजे आपण, आणि चांगल्या विचारांसाठी आपण पुढे आलं पाहिजे. या ठिकाणी ऍडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या आयोजनातून हा एवढा सुंदर सिनेमा दाखवण्यात आला, याबद्दल काय सांगणार?
दिलीप भाऊ ठाकूरचं पहिल्यापासून मी धन्यवाद व्यक्त करतो की नांदेड जिल्ह्यातील सर्व तरुणांना एकत्रित करून आपण सर्व एक आहोत, सर्व जाती धर्मातील लोकांनी हा चित्रपट पाहावा, ही भावना एकात्मतेची सर्वात महत्वाची आहे. आणि ही भावना दिलीप भाऊनी या ठिकाणी पिक्चर दाखवून तयार केलेले, हा पिक्चर सर्व जाती धर्मातील लोकांनी पाहावा आणि हा पिक्चर जो आहे टॅक्स फ्री करावा अशी माझी विनंती आहे. शतक हा सिनेमा जो आहे तो आज आपण धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी या PVRला दाखवला म्हणून आपण पाहण्यात आला. परंतु ही जी तरुण आहेत त्यांनी कदाचित पाहिला नसेल तर त्यांना काय संदेश द्यायला? तर माझा एक आहे की सर्व आपण जे इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप या माध्यमातून हा पिक्चर सर्वत्र दाखवावा आणि सर्व शालेय विभाग जो आहे शिक्षण विभागाला त्यांना मी विनंती करतो की हा विद्यार्थ्यांना टॅक्स फ्री करून मोफत दाखवण्यात यावा अशी मी विनंती करतो. आज हा शतक सिनेमा जो आपण पाहिला काय सांगणार याविषयी? पिक्चर खूप छान होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं असेल, कारण की लोक काय करतात, संघाच्या शाखेत येत नाहीत किंवा संघाबद्दल त्यांना काही माहिती नाही. फक्त म्हणजे आता समजा मी आता अमेरिकेत गेलो नाही आणि अमेरिका अशी आहे तशी आहे असं न जाता जर सांगणं हे चुकीचं आहे. जर तुम्हाला खरंच संघ जाणून घ्यायचा असेल तर हा पिक्चर पाहायला या. त्याच्यानंतर तुम्ही संघाच्या शाखेवर या, संघ काय आहे ते जाणून घ्या आणि त्यानंतर संघावर बोला तुम्ही. शतक हा सिनेमा मला वाटते आपण अगोदर पाहिला नसेल. या ठिकाणी ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या आयोजनातून हा सिनेमा दाखवण्यात आला आणि आपण पाहिला. तर जे कोणी हा सिनेमा पाहिला नसेल त्यांना काय सांगणार? हा पिक्चर खरंच पाहायला पाहिजे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे आमचे दिलीप भाऊ दरवेळेस ते नांदेडमध्ये विविध कार्यक्रम म्हणजे करतात आपल्या नांदेडच्या लोकांसाठी. त्यांनी आता कवी संमेलन ठेवलं होतं. कवी संमेलन हे खूप छान पद्धतीने आहे आणि असे कार्यक्रम केले पाहिजे भाऊंनी आणि त्यांना आमच्यासारख्या तरुणांचा खरंच म्हणजे सपोर्ट भेटतच आहे. या ठिकाणी ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांचे अनेक उपक्रम असतात. त्यामध्ये जय श्रीराम. आजचा धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर यांच्या विविध उपक्रमामधनं हा एक उपक्रम आहे. अतिशय मनाला भावणारा, ज्या संघाच्या विषयी वेगवेगळ्या आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी ज्या दाखवल्या होत्या भावना, पण त्या प्रत्यक्षात इथं मूवी बघितल्यानंतर एक भावना नसता वेळेस आत्मचरित्र काय म्हणतात ते आपल्याला इथं दिलीप भाऊच्या माध्यमातून बघण्यासाठी भेटलेलं आहे. दिलीप भाऊचं शतशत आभार. सर्व नांदेडकर त्यांनी विविध उपक्रम, जसा जगात सगळ्यात मोठा महाकवी संमेलन परवाच घेतलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त पदयात्रेपासून आम्ही त्यांच्या सोबत राहिलेलो, त्यांच्यासोबत कार्याला आमच्या सगळ्या मित्र परिवारांनी नांदेड शहरामधला त्यांचा एक फार मोठा मानणारा वर्ग आहे. सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण हा मूवी आपल्या मुलाबाळासोबत आणि शेजाऱ्यांना घेऊन यावे आणि हा बघावे. संघ हा सिनेमा आपण पाहिला, बघितलं. याच्यात विशेष असं तुम्हाला काय वाटतं? विशेष असं बघितलं की त्या काळामध्ये संघाविषयी किती गैरसमज केलेले होते ते इथं मूवी बघितल्यानंतर आपल्याला बघण्यासाठी माहिती होऊन जाईल. आपण तर हा सिनेमा बघलात, परंतु जे तरुणांनी पाहिला नाही त्यांना काय संदेश द्याला? तरुणाने तर आवर्जून आजच्या काळामध्ये बघायला पाहिजे. हिंदू धर्मावरती काय काय अन्याय अत्याचार झाले आणि ते कशामधून तळून भाजून त्या काळामधले काही नसतावळेही अस्तित्व निर्माण केलेलं आहे. त्यांच्याविषयी विशेष करून तरुणांनी आजच्या फेसबुक, व्हॉट्सअपच्या वर न बघता मूवी मध्ये येऊन बघावे. सर्वांना ही नम्र विनंती. या ठिकाणी भारत स्वतंत्र होण्यासाठी संघाने किती कार्य केलंय हे देखील यामध्ये सर्वात महत्वाचे या ठिकाणी सांगलेलं आहे. याबद्दल आपला काय वाटते? आपल्या देशाविषयी आणि संघाविषयी देशामध्ये जे गैरसमज निर्माण केलेले होते त्या नेहरू गांधीच्या काळापासून तर काल परवापर्यंत त्यांच्याविषयीच्या ज्या दुर्भावना होत्या त्या प्रत्यक्ष आपण मूवी बघितल्यानंतर आपल्याला कळतील. या ठिकाणी ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांचे अनेक उपक्रम असतात. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमा आहेत. मागे केरला हा सिनेमा देखील दाखवण्यात आला. असे अनेक सिनेमा देखील दाखवतात जेणेकरून जनतेमध्ये जनजागरण व्हावं. असे या ठिकाणी आपल्यासोबत धर्मभूषण दिलीप ठाकूर आहेत. त्यांनी आज देखील या ठिकाणी शतक हा सिनेमा नांदेडकरांना दाखवला आहे आणि शेकडो नांदेडकरांनी या शतक या सिनेमाचा लाभ घेतलेला आहे. हा सिनेमा दाखवावा असं आपलं काय वाटलं, म्हणजे अशी काय भावना आली? सर्वप्रथम मी या चित्रपटाचे जे निर्माते दिग्दर्शक आहेत त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. एक चांगला प्रयत्न त्यांनी केलेला आहे, त्यामुळं संघ काय आहे हे सर्वसामान्य लोकांना आता आपण इतके शिक्षित आहोत पण आपल्याला कधीही माहित नव्हतं की दादरा दीव नगर हवेली हा जो भाग संघामुळं स्वतंत्र झाला, हा इतिहास आतापर्यंत लपून ठेवलेला होता. त्यामुळं माझी विनंती आहे
की हा पिक्चर दाखवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपण त्याचा प्रचार करावा आणि ज्यांनी पाहिलेला नाही किंवा ज्या लोकांना हे आहेत त्यांना आपण दाखवण्यासाठी प्रयत्न करावे. मागेही मी काश्मीर फाईल, केरला स्टोरी, काश्मीर फाईल, केरला स्टोरी, छावा असे चित्रपट दाखवले होते. आता देखील भविष्यात केरला स्टोरी 2 पार्ट येत आहेत दाखवण्याचा माझा वेळ आहे. तर माझी विनंती आहे की मी एकटा काही करू शकत नाही. आपण जर सगळ्यांनी जर मदत केली तर आपण पूर्ण, जसं केरला स्टोरीला पूर्ण 12 शो आम्ही पूर्ण दिवसाचे हे केलेले होते, तर तसे आपण करता येईल. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी मुलींना साठी हा काय चित्रपट आपण मोफत दाखवणार आहोत, त्यांनी पुढे यावं, माझ्यासोबत राहावं. आजच्या या उपक्रमामध्ये मला अनेकांनी मदत केली. त्यामध्ये मेन म्हणजे मनोज बिर्लाजी, जे आमचे भारतीय जनता पार्टीचे राजस्थानी प्रकोष्ठचे संयोजक आहेत, त्यांनी मदत केली. आमच्या काही महिलांनी इथं रांगोळी काढून सहकार्य केलं. आमचे संतोष परळीकर यांनी पुष्पवृष्टी केली. आमचे मित्र, आमचे नातेवाईक बालाजी ठाकूर यांनी पाण्याची व्यवस्था केली. बाकी सगळ्यांनी आमच्या या आव्हानाला प्रतिसाद देऊन इथं आलेत. फक्त एकाच गोष्टीची खंत वाटते की आम्ही पूर्ण तिकीट घेतले होते, ते तिकीट लोकांनी घेऊन गेलेत, पण नेमकं या ठिकाणी 30-40 लोक कमी आलेत. तर माझी अशी विनंती राहील की असा काही प्रकार होऊ नये, कारण आपले तिकीट वाया जायचं नसेल तर घेऊ नये, आणि जर घेतलं तर किंवा आपल्याला जाण नाही झालं तर दुसऱ्याला तरी द्यावं, जेणेकरून आमचा जो उद्देश आहे तो सफल व्हावा, हीच मागणी. नक्कीच या ठिकाणी शतक हा सिनेमा अतिशय उत्कृष्ट होता. बऱ्याच या ठिकाणी रसिकांनी पाहिला आणि त्यानंतर या ठिकाणी ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांचा आभार देखील मानलेला आहे. आणि आपण देखील हा शतक हा सिनेमा पाहावा व संघ काय आहे, संघाचे कार्य काय आहेत, देश स्वातंत्र्य होण्यासाठीपासून ते आतापर्यंत संघ काय कार्य करत आहे हे देखील आपल्याला यामध्ये पाहता येईल. आणि धर्मभूषण दिलीप ठाकूरचे देखील या नांदेड परिसरातील जनतेने आभार मानलेले आहेत. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद.